काही लोक आहेत ही लोक नाशिक, पुणे, नगर किंवा नारायणगाव असू द्या, इकडनं डायरेक्ट भाजीपाला आणतात. फ्रेश भाजीपाला असतो त्यांचा, तो भाजीपाला इथे त्यांना ते नागरिकांना स्वस्त दरामध्ये देतात, कारण की त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एजंट किंवा दुवा नसतो. परंतु आपण जर बाजारपेठेमध्ये जर बघायला गेलो तर जी भाजी आठवडे बाजारामध्ये 20 रुपये किलो भेटते, ती भाजी बाजारपेठेमध्ये 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये किलो भेटते. म्हणजे हा जो एवढा मोठा गॅप आहे हा जनतेला सुद्धा परवडणारा आहे. जी बदलापूरची गोरगरीब जनता आहे त्या गोरगरीब जनतेला सुद्धा त्या गोष्टींचा फायदा होतो. परंतु मग आठवडे बाजार बदलापूरमध्येच बंद काय आहेत? अंबरनाथ, कल्याण असू द्या, उल्हासनगर असू द्या, अंबरनाथ सुद्धा नगर परिषद आहे, तिथे सुद्धा आठवडे बाजार चालू आहेत. मग बदलापूरमध्येच हा असा अन्याय का? आज आठवडे बाजारामध्ये धंदा करणारी जी लोक आहेत ती गोरगरीब आहेत, त्यांच्या हातावरती पोट आहे. 1.5 महिना झाला त्यांच्या घरामध्ये हे काही लोकांच्या घरामध्ये चूल पेटलेली नाही आहेत, त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. मार्च महिना आहे, त्यांच्या गाडीचे हप्ते. त्यांनी आठवडे बाजारामध्ये धंदा करण्यासाठी त्यांनी जे काही टेम्पो घेतले, जे काही गाड्या घेतल्यात, त्यांचे हप्ते सुद्धा त्यांना त्या आठवडे बाजारामध्ये व्यवसाय करून भरायचे आहेत. घराचे हप्ते आहेत, त्याचप्रमाणे घरामध्ये इतर पण खर्च येतो त्यांच्याबरोबर घरातली इतर मंडळी असतात, त्यांना पोसायचं असतं. जर आपण बघायला गेलो बदलापूरमध्ये मोठे व्यावसायिक आहेत, त्यांचे 10 लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून त्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत. त्यांच्यासाठी मग हा अन्याय गोरगरीब व्यावसायिकांवर होतोय का? म्हणजे इथे मोठे आणि छोटे असा एक भेदभाव केला जातोय का असे सुद्धा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतात. माननीय नगराध्यक्ष मॅडम आणि माननीय नगरसेवक राजनजी घोरपडे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की काही दिवसामध्ये आमचं हे जे काही आठवडे बाजारात आहे लवकरात लवकर आठवडे बाजार चालू करण्यात यावं. त्यांचं असं म्हणणं आहे की आठवडे बाजारामध्ये बांगलादेशी असतात, चोरी असते. आता जर आपण स्टेशन परिसरात बघायला गेलो तर संध्याकाळच्या टायमाला भरपूर फुटपाथवरती धंदे लागलेले असतात. आज तुम्ही जर सहकार हॉटेलपासून शिवाजी मार्केटपर्यंत जर संपूर्ण एरिया जर बघितला तर तिथे सगळीकडे तुम्हाला अतिक्रमण दिसणार जाईल. मग आठवडे बाजारावरती अन्याय का होतं? तिकडे का कारवाई होत नाही तुमच्याकडनं? प्लस त्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघायला गेलो तर त्यांनी चोरीचा मुद्दा उपस्थित केला. चोरी ही स्टेशन परिसरामध्ये पण चोरी होते. आठवडे बाजारामध्ये चोरी होते अशातला मुद्दा नाही आहे ना. त्याचप्रमाणे आपण जर बघायला गेलो की अध्यक्ष मॅडमांचं म्हणणं असं आहे की तिथे स्थानिक लोक नसतात, बांगलादेशी लोक भरपूर प्रमाणात बदलापूर शहरामध्ये वाढलेले आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की तिथे जर तुम्हाला बांगलादेशी कोणी व्यावसायिक किंवा कोणी धंदा करणारा व्यक्ती आढळून आला तर त्यांनी आमच्यावर सुद्धा कारवाई करावी. ते कोणत्याही प्रकारचा बांगलादेशी व्यक्ती आमच्या मार्केटमध्ये धंदा करत नाही. आम्ही तिथे बदलापूरमधले जे काही व्यावसायिक आहोत, धंदे करणारे लोक आहोत, आम्ही संघटित होऊन एकत्रितरित्या तिथे व्यवसाय करतो. आम्ही रोज नाशिक असू द्या, पुणे असू द्या, नारायणगाव असू द्या, तिकडनं आमचा माल येतो. त्यामुळे आम्ही तिथे नागरिकांना स्वस्त दरात आणि फ्रेश भाजीपाला हा आमच्याकडनं त्यांना मिळतो. त्याच्यामुळे नागरिकांच्या सुद्धा आमच्याकडे कंप्लेंटी आलेल्या आहेत की आमच्यावरती कुठेतरी हे नागरिकांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी आमच्यावरती अन्याय होतोय. आम्हाला बाजारात जावं लागतं. बाजारामध्ये आमच्याकडे भरपूर महाग स्वरूपात भाज्या मिळतात, ज्या आठवडे बाजारामध्ये स्वस्त मिळतात आणि फ्रेश मिळतात. त्यामुळे आमचं ठाम असं मत आहे की काही लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेण्यात यावा. अन्यथा आम्हाला घरात उपाशी बसण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर उतरून आमरण उपोषण सुद्धा करायला आम्ही विचार करणार नाही. आम्हाला ते करण्यास भाग पाडू नये. याच्यामध्ये जे काही गोष्टी घडतील मग त्यासाठी नगरपालिका प्रशासन किंवा माननीय नगराध्यक्ष मॅडम आणि नगरसेवक साहेब याच्यात जबाबदार असतील अशी आमची त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी आमच्या अर्जाचं निवेदन. काय सांगाल, काय मागणी असणार आहे? आज 1.5 महिन्यापासून आमचे बाजार बंद आहेत. 1.5 महिन्यापासून आमच्यावरती जे उपासमारीची वेळ आलेली आहे याला सर्वस्वी बदलापूर नगरपालिका जबाबदार आहे. आणि म्हणजे यांनी कोणती पूर्वसूचना देत नाहीत किंवा काय नाही, डायरेक्ट त्यांनी बंद केले. आम्ही मागच्या वेळेस पण त्यांना खूप वेळा मागणी केली नाही. आता ते जे समोर कारण करतायत की इकडे बाजारात चोरी होते किंवा बाजारात बांगलादेशी आहे. आमच्या बाजारात फक्त गोरगरीब लोकांशिवाय कोणी नाही आहे. सगळे बदलापूरमधले स्थानिक आहेत. बऱ्याचपैकी ते काही लोक असे की त्यांचं ते एकमेव उदरनिर्वाहाचं साधन आहे. आणि त्यामुळं कसं आहे, जर बाजार बंद केले, आम्ही थोडा दिवस सहन केलं, पण आज देशातली सुद्धा परिस्थिती अशी झालेली आहे की बाहेर बरेच देशांचे युद्ध वगैरे चालले आहेत, वस्तूंच्या किमती वाढलेत, तेलाच्या किमती वाढलेत. आज लोकांना आमच्यावरती अशी वेळ आलेली आहे की आम्हाला ते गॅसचं जर
सिलेंडर घ्यायचं म्हटलं तर ते सुद्धा आम्हाला परवडणार नाही. मग आम्ही किती दिवस ही गोष्ट सहन करायची. जर तुम्हाला बंदच करायचे, तुम्ही ठराविक त्या थोड्या दुकानदारांसाठी तुम्ही आमचे बाजार बंद करून हा तोडगा नाही निघत. तुम्ही बाजार बंद केला मग इतर लोकांना तुम्ही बसून कसं देता? सगळे बसतात, सगळे धंदा करतात आणि जे काही बाजारावरती फक्त तुम्ही ही कुऱ्हाड चालवलेली आहे. आम्ही ज्यावेळेस तुम्हाला वोटिंग केलं त्यावेळेस आम्हाला हे नव्हतं माहीत की तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुम्ही आमच्याच पोटावर पाय द्या. आम्ही एवढं सगळं म्हणजे फक्त एक की चला काहीतरी बदल व्हावा. जर बदल आम्हाला जर माहीत असतं का नाही की बदल असा होणार आहे की निवडून आल्याच्या नंतर आमच्याच पोटावरती पाय येणार आहे, तर आम्ही हा बदल नक्कीच केला नसता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी जनता बोलतो ना, बदलापूरमधली टोटल जनता आमच्या बरोबर आहे. फक्त आता आम्ही इथे सगळ्यांना घेऊन येऊ शकत नाही प्रत्येक वेळेस. हां, पण जर तशी वेळ आली तर जनता आमच्यासोबत आहे. कारण जनतेला हा पूर्ण माल, आमचा जो माल असतो तो, जसं आमचे मित्र शरद भाऊंनी सांगितलं की माल आमचा फ्रेश असतो. आमचा माल आम्ही डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक असा विकतो. त्यामुळे आम्हाला ती एखादी गोष्ट 20 रुपयाला बोला, 40-50 रुपयाची गोष्ट 40ला पण आम्हाला द्यायला, कारण आमच्यामध्ये कोणी दुवा नाही. डायरेक्ट शेतकरी तू ग्राहक हे असल्यामुळे आम्ही खूप चांगले माल देतो. लोक त्यांनी खुश आहेत. फक्त काय आहे, ॲट अ टाइम आम्ही सगळे बदलापूरचे सगळे रहिवासी नाही आणू शकत. पण जर तशी वेळ आली आणि जर आम्ही आता आज जो अर्ज दिलाय त्याचा जर विचार केला नाही, जे आमचे निवेदन आहे त्याचा विचार केला नाही, तर नक्कीच आम्ही ती वेळ आणणार आणि बदलापूरच्या इथे एक आंदोलन, आम्ही मोठं आंदोलन असं छेडू शकतो. त्यामुळे आमची एकच नगराध्यक्ष मॅडमला एकच विनंती आहे की आपण योग्य निर्णय घ्यावा आणि कोणाच्याही पोटावरती पाय देण्याचं हे करू नये. आणि आमचा असा विश्वास पण आहे की ते करतील आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला बाबा सपोर्ट करावा, एवढी विनंती आहे बस. अर्थात आपण बघत असाल तर एकंदरीत अनेक व्यावसायिक आहेत. त्या व्यावसायिकांनी आपण पाहिलं या ठिकाणी मागणी केलेली आहे. काय नाही, मागणी? आमची समस्या अशीच आहे की आमचा आठवडी बाजार चालू करू देत, कारण आमची उपासमारीची वेळ आलेली आहे. महागाई खूप भडकलेली आहे. तर आम्ही काय करायचं? त्यावेळेस मॅडमनी त्यांचा विचार करा आमच्या अर्जाचा, हीच आमची विनंती आहे. अर्थात सर्व व्यापारी आपण जर पाहिलं तर आज कुळगाव बदलापूर नगरपालिका परिषदेमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं या ठिकाणी नगराध्यक्षांसमोर मांडलेलं आहे की आठवडी बाजारामुळे कशा प्रकारे स्थानिकांचा फायदा होतो आणि एकाच ठिकाणी सर्व गोष्टी लोकांना स्वस्तात मिळतात. परंतु हा आठवडी बाजार बंद केल्यामुळे अनेक अडचणींचा सामना यांना करावा लागतोय आणि त्याविषयी त्यांनी आता भेट घेतलेली आहे आणि माध्यमांसोबत त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे. बदलापूर शहरातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइसला फॉलो करा.